मी आज आता आलो आहे बांबू शेतीमध्ये. त्या बांबूची लागवड होऊन सरासरी 3 वर्ष झालेली आहेत. बांबू लागवडीसाठी मार्केटमध्ये बांबूची मागणी वाढल्यामुळं बांबू लागवड करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. त्यातल्या त्यात बांबूसाठी शासनाचं फार मोठ्या प्रमाणात अनुदान आहे. सरासरी एकरी 2 लाखापर्यंत अनुदान आहे त्यासाठी. आणि आज 3 वर्ष झाली या बांबूला लागवड करून. 3 वर्षामध्ये एकरी जास्तीत जास्त सर्व खर्च काढला तरी 60 ते 70 हजारच्या पुढे खर्च येत नाही. आज मी तिला एका बेटामध्ये सरासरी 20, 22, 25 बांबू तयार झाले आहेत. एका बांबूची मार्केटमध्ये व्हॅल्यू जर किंमत धरली तर एक बांबू सरासरी 100 रुपयाला पडतो, म्हणजे 2000 रुपये एका ठिकाणचे. आज आपण ह्या प्लॉटमध्ये एकरी 220 रोप लागवड केली होती. 3 वर्षामध्ये आज बांबू विक्री काढला तरीही मिनिमम मोठा काढला तर एक बेट 1000 रुपये देणार आहे. आणि आपण जसं कटिंग करू तसे त्याला खालून स्ट्रॉंग सोट तयार होऊन दरवर्षी तुम्हाला बांबू विक्रीस तयार होतात. सरासरी कमीत एका पॉईंटमध्ये 15 ते 20 बांबू तुम्हाला दरवर्षी विक्रीस मिळतात. त्यातल्या त्यात बांबूला मार्केटमध्ये फार किंमत आलेली आहे. कारण प्रत्येक डाळिंब बाग असेल, सीताफळ बाग असेल, आंबा बाग असेल, पेरू बाग असेल, त्याला बेळ्या देण्यासाठी बांबूशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यातल्या त्या टोमॅटो शेतीला बांबूशिवाय पर्याय नाही. म्हणून बांबूला सध्या त्याला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी वळण्यास विनंती आहे आणि त्यांनी वळावं, म्हणजे जेणेकरून सोयाबीन, कापूस इतर पिकापेक्षा कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळेल. हमी उत्पादन आहे, हमी भाव आहे. आणि ह्याचे काही बरेचसे प्रोजेक्टसुद्धा आहेत बांबूचे. बांबूपासून तुम्ही अतिशय मार्केटमध्ये बघितलं डायऱ्या तयार होतात, सॉक्स तयार होतात, पेन तयार होतात, कितीतरी वस्तू तयार होतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी सरळभर जमीन जिथं आहे, जिथं काहीच येत नाही, त्या ठिकाणी बांबूची लागवड करण्यास हरकत नाही. नमस्कार.